काय है कि आम्ही कमिशनर साहेबांना मी कमिशनर साहेबांना फक्त एक प्रश्न विचारण्यासाठी आलो होतो की या शहरामध्ये दोन वेगवेगळे कायदे आहे का, की एक आमच्यासाठी वेगळा कायदा आहे की ज्याच्यामध्ये रात्री 3 वाजता आपली पोलीस फोर्स तयार करून आपलं सगळं अतिक्रमण विभागाचे अधिकाऱ्यांना बोलवून सकाळी 5:30-6 वाजता हे सगळं डेमॉलिशन करून टाकू. तर दुसरा एक मुद्दा हे होतं की आमच्याकडेही खूप सारे एव्हिडन्सेस होते की जो दुसऱ्या पक्षातले जे कॉर्पोरेटर्स आहे जे निवडून आलेले आहे आणि त्यांच्या डॉक्युमेंट्स जे आहे ते डॉक्युमेंट्स महानगरपालिकेने आपल्या लेटरहेडवर दिलेले आहे की हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स आहे, अनधिकृत बांधकाम आहे. आणि एका केसमध्ये तर त्यांनी इलेक्शन डिपार्टमेंटलाही पाठवलेले आहे की हे नाल्यावर तयार करण्यात आलेलं आहे, हे 3 मजला जे बिल्डिंग आहे ते अनधिकृत आहे आणि आता तुम्हाला यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे ते इलेक्शन विभागाला असणे. प्रश्न हे उपस्थित होतो की हे जे आज नारेगावमध्ये जे बिल्डिंग पाडण्यात आलेली आहे काय या शहरासाठी एक सिक्युरिटी थ्रेट होतं का, की काही मोठा घातपात होणार होता म्हणून रात्री हे काढण्यात आलं. आणि हे दुसरे जे कॉर्पोरेटर जे सत्ताधारी पक्षातले आहे त्यांचं सगळं एव्हिडन्स असल्यानंतरही 30 मार्च 2026ला हे ऑर्डर पास करण्यात आलेलं आहे. मार्च, एप्रिल, मेचा अर्धा महिना गेलेला आहे. मग यांना का सवलत देण्यात येत आहे, कुणाच्या दबावाखाली हे काम करत आहे. आता नवीन कमिशनर साहेब आलेले आहे, यंग आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्डही आम्ही माहीत केलेला आहे की कोल्हापूरमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. तर आमची अपेक्षा हे आहे की कोणाच्याही प्रेशरमध्ये ते न येता जे नियम आहे ते नियमाप्रमाणे कारवाई करावी. तुम्ही आमच्यावर कारवाई केली, आमचा काहीही राग नाही आहे. इल्लीगल इल्लीगल होता तुम्ही काढलं, पण आता आम्हाला हे सांगा की या शहरामध्ये एकच इमारत इल्लीगल होती का, आता सगळं काही संपलेलं आहे कारण की असं नाही आहे उसमें. आता दुसऱ्यांवर ही कारवाई तुम्ही कधी करणार हे आम्ही विचारण्यासाठी आलो होतो. आणि आता एक गणेश नावंदर म्हणून आहे भारतीय जनता पार्टीचे आणि दुसरे एक स्वामी भाजपचे आहे आणि दुसरे कॉर्पोरेटर्सचेही पण आहे. आता कमिशनर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ज्यांचे आहे आम्ही सगळं काढणार आहे, बघणार आहे आणि आम्ही त्वरित त्याच्यावर ॲक्शन घेणार आहे. आता त्वरित म्हणजे किती दिवस ते लागणार आहे त्याचं उत्तर आता ते सगळं डॉक्युमेंट्समध्ये आहे. ते पिक्चर ते लिहिलेलं आहे. टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि झोनल अधिकारी जे आहे अतिक्रमणचे त्यांनी लिहितमध्ये दिलेले आहे की स्थळ पाहणी केल्यानंतर हे निष्पक्ष येतो की हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे, नाल्यावर बांधण्यात आलेलं आहे, टपरीची जागा आहे आणि त्यावर 3 मजला इमारत उभे करण्यात आली आहे. आणि जेव्हा तिथे कारवाई करण्यासाठी लोक जात होते तर 2 नेते आहे या शहरातले ते त्यांना फोन करून परत पाठवायचे, अशी तक्रार आलेली आहे. आम्ही त्यांना सांगितलेले आहे की नेत्यांच्या बोलण्यावर तर चालणार नाही ना शहर, जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे चालणार आहे. म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन तर दिले आहे. ज्या पद्धतीने नारेगावची कारवाई तात्काळ झाली त्या पद्धतीने तात्काळ कारवाई इकडे संबंधित तुम्ही तक्रार केल्यानंतर होईल का? नाही, आम्ही त्यांना हे प्रश्नही विचारलं की तुम्ही या दिवसाची वाट का बघत होते की इम्तियाज जलील येणार आणि तुम्हाला तक्रार देणार. मी काय दिलं, त्यांचेच डॉक्युमेंट्स त्यांना दिलं, माझे डॉक्युमेंट्स नाही होते. त्यांचेच डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दाखवलेले आहे की मतलब लिहिलेले आहे की हे अनधिकृत आहे. आणि त्यांनी इथपर्यंत थांबलं नाही, त्यांनी इलेक्शन डिपार्टमेंटलाही ते पत्र पाठवले आणि इलेक्शन डिपार्टमेंटला सांगितलं की हे इल्लीगल आहे, आता तुम्हाला याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकता. म्हणजे सगळं मॅनेजच आहे का उसमें. हे अतिक्रमण काढणार नाही, इलेक्शन कमिशन त्याच्या बाबतीत काही निर्णय घेणार नाही आणि सगळं नियम जे आहे ते आमच्यासाठी लागू आहे, हे तर होणार नाही ना. रात्री तुम्ही मतीन पटेल यांच्या घराकडे गेले होते नारेगावमध्ये, तिथे तुम्ही काही नागरिकांना आवाहन केलं होतं की त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचं घर पुन्हा बनवून देणार आणि नगरसेवक करणार. तर याच्यावर पालकमंत्री म्हणाले की त्यांच्यावर हे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. काय
पालकमंत्री थोडासा वेळा झालेला आहे. त्याला मी सांगतो की देसी दारू प्यायला थांबा. अंग्रेजी दारू घ्या दररोज, नाहीतर खूप ऊन आहे. बडबड करण्याची एक मर्यादा असते. थोडासा त्यांनी संयम बाळगावा. आणि मी अशा प्रकारच्या लोकांना काही जास्त महत्त्व देत नाही, म्हणून ते दररोज 3 तास 4 तास मीडियावाल्यांना बोलवतो. आणि इम्तियाज जलील रात्री झोपतानाही ते किती वेळा माझं नाव घेत असेल मला माहीत नाही आहे करके. आणि पोलीस सक्षम आहे. पोलिसांना माहीत आहे की काय करायचं. जेव्हा मी भाषण देत होतो ना, ते गोधडीमध्ये झोपलेलं होतं. त्यावेळी पोलीससुद्धा उपस्थित होती. पोलिसांना माहीत आहे मी काय बोललेलो आहे, आणि त्यांना असं वाटत असेल मी काही अचूक बोललेलं आहे तर त्यांनी ते जे कारवाई करायची आहे ते करतील ना. तुम्ही काही एक्सपर्ट नाही आहे, तुम्ही काही पोलीस अधिकारी नाही आहे, तुम्ही काही लॉयर नाही आहे. तुम्ही या शहरातला लुटून खाणारे एक भ्रष्ट नेता आहे फक्त. त्या पुढे ते म्हणाले की उद्या कॅबिनेट आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांना सह आरोपी करा. या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार. मला अर्बन टेररिस्ट असा तुमचा उल्लेख त्यांनी केला. फक्त अर्बन टेररिस्ट नाही केलं त्यांनी मला काय जिहादी, अर्बन टेररिस्ट, निजामाची औलाद. मी त्यांना फक्त एक हे बोलतो की टेररिस्टची स्पेलिंग त्यांनी लिहून दाखवावी मला. टेररिस्ट जे शब्द आहे ना त्याची स्पेलिंग त्यांनी लिहून दाखवा. हे माझ्या शहराच्या जिल्ह्याचा दुर्दैव आहे की असा प्रकारचा पालकमंत्री आम्हाला लाभला आहे, ज्यांनी काय काम केलं मागच्या इतक्या वर्षामध्ये. तर फक्त लुटून खाण्याचं काम केलं त्यांनी. आणि आता उद्या कॅबिनेट मीटिंग आहे, तुम्ही माझ्या बाबतीत तर मागणी करा, हे मागणी पण करा की इम्तियाज जलीलने माझ्या बाबतीत जे आरोप केलेले आहे की कशा प्रकारे मी विट्स हॉटेल आपल्या मुलाच्या नावावर करून घेतली, SC समाजातली गोरगरिबांची जे जमीन होती वर्ग 2ची ते माझ्या मुलाच्या नावावर काळीमोल भावामध्ये कशा घेतली. तिसरा म्हणजे जे शेंद्रामध्ये जे रिझर्व प्लॉट होता ट्रक टर्मिनसचा, ते स्वतः आपल्या मुलाच्या नावावर सगळं नियम धाब्यावर ठेवून ते कशा आपल्या नावावर करून घेतली. जे डिस्ट्रिक्ट कोर्टच्या समोर एक मोठा प्रकल्प उभे राहत आहे, कोट्यवधी रुपयाची जागा आहे, कशा प्रकारे त्यांनी काळीबोल भावामध्ये ते आपल्या नावावर करून घेतलेली आहे. माझी विनंती या माणसाला हे आहे की उद्या कॅबिनेटमध्ये माझ्या विरोधात जे तुम्ही तक्रार करणार आहे करा, पण मुख्यमंत्र्यांना हे पण आवर्जून सांगा की या माणसाने माझ्या विरोधात खूप नुकसान केलेलं आहे, माझा इमेज खूप बर्बाद झालेली आहे. तुम्ही एक उच्चस्तरीय इन्क्वायरी लावा जे आरोप मी केलेले आहे. आणि ते तसं त्यांनी केलं तर मला विश्वास आहे की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ते हर्सुल जेलमध्ये आपल्याला मिळतील. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री मतीन पटेल यांच्या 3 ठिकाणी जे अतिक्रमण होतं त्यासाठी महापालिकेने नियमानुसार नोटीस दिलेली होती. ती नोटीस दिल्यानंतर त्यांना त्यांच्या मालमत्तेबाबतचे कागदपत्र देण्याची संधी दिलेली होती. त्या संधीमध्ये त्यांनी कागदपत्र दिलेली नाहीत आणि त्या मालमत्ता अनधिकृत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आणि त्यासोबतच माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी जे ॲप्लिकेशन केलेलं होतं तिथेसुद्धा महापालिकेचे वकील आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा स्टे मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेने नियमानुसार लीगल नोटीस देऊन अतिक्रमणाबाबतची कारवाई केलेली आहे. आणि ही कारवाई आहे ती महानगरपालिका आणि पोलिसांच्या पथकाने आज पूर्ण केलेली आहे. खासदारांनी काही आरोप केले आणि काही प्रकरणं आपल्यासमोर या ठिकाणी ठेवली, त्यामध्ये तथ्य आहे का? माननीय माजी खासदारांनी काही नगरसेवकांबाबतचे काही कागदपत्र आम्हाला निदर्शनास आणून दिले. त्यामध्ये मी तात्काळ अतिक्रमण विभागाला आणि मालमत्ता विभागाला चेक करायला व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे. जर त्यामध्ये तथ्य असेल तर त्यामध्ये सुद्धा ॲक्शन घेतली जाईल. त्यांचा एक आक्षेप असा होता की ही कारवाई एवढी तातडीने म्हणजे 3 दिवसाची नोटीस, एक 24 तासाची नोटीस आणि काही तक्रारी तुमच्याकडे 1-2 महिना पडून आहेत, मग असा भेदाभेद का? तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आणि त्यामध्ये तथ्यता आढळल्यानंतर अगोदरच्या ज्या आमच्याकडे तक्रारी होत्या त्यामध्ये काही नोटीस देण्याची कारवाई झालेली दिसून आली नाही. जे काही मला आढळून आलं ते आता त्यामध्ये नोटीस द्यायला मी सांगितलेलं आहे. आपण प्रोसेस फॉलो करतो, नोटीस देतो, त्यानंतर संधी देतो कागदपत्र देण्यासाठी आणि त्यानंतर जर आले नाही तर आपण ॲक्शन घेत असतो. आणि जे सन्माननीय नगरसेवक असतात त्यांचीही महत्त्वाची जबाबदारी राहत असते. निवडणुकीच्या वेळी जे काही नॉमिनेशनमध्ये जी माहिती दिलेली असते
त्यासोबतच जो आपला महानगरपालिका अधिनियम आहे त्यानुसारसुद्धा त्यांची ती जबाबदारी आहे. तर सन्मान्य नगरसेवकांबाबत यामध्ये नोटीस देऊनच कारवाई झाली आणि माजी खासदार साहेबांनी जे काही आम्हाला आता कागदपत्र दिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा नोटीस दिली जाईल, त्या प्रकरणाची तथ्यता तपासली जाईल आणि त्यामध्ये जी काही फॅक्ट असेल त्यानुसार सर्वांसाठी समान जी काय असेल ती कारवाई केली जाईल. मतीन पटेल बाबत तक्रार कधी आली होती? म्हणजे त्याला नोटीस आपण 3 दिवस आधीच दिली आणि ही जी प्रकरणं ती सांगितल्या जात आहेत सध्याची, ही तर बरीच जुनी आहे. ही प्रकरणं आमच्या सहाय्यक आयुक्त म्हणजे झोन लेवलला तक्रारी आल्याचे कागदपत्र त्यांनी दाखवले. झोनल ऑफिसरकडचे काही रिपोर्ट दाखवले. ते काय अतिक्रमण विभागाच्या कार्यालयामध्ये किंवा अतिक्रमण विभागाकडून त्याच्यावरती काही रिमार्क आलेली काही दिसून आले नाही. त्याच्यामध्ये सुद्धा या पद्धतीने कारवाई केली जाईल. तेव्हा असं आहे की सत्ताधारी नगरसेवकाला वेगळा न्याय, एक वेगळ्या पक्षाच्या नगरसेवकाला वेगळा न्याय, असं का? कारण महिनाभर त्याला एखाद्याला नोटीस जात नाही सत्ताधारी नगरसेवकाला. यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जे 125 सन्मान्य नगरसेवक आहेत, नगरसेवकांनी निवडणुकीच्या वेळी नामनिर्देशन पत्र भरताना जी माहिती दिलेली असते ती माहिती लक्षात घेऊनच त्यांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी वैध अवैध ठरवली जाते. त्यानंतर जर काही तक्रारी आल्या तर त्या आपल्याला तपासून घ्याव्या लागतात. श्री मतीन पटेल यांच्या तक्रारींची जी काय आहे त्यामध्ये नोटीस देण्यात आली, त्यांना संधी देण्यात आली, त्यानंतर ही ॲक्शन घेण्यात आली. इतरही नगरसेवक असतील आणि सर्वांना ओपन आहे, तक्रार देणे सर्वांना ओपन आहे. तक्रार आल्यानंतर त्यामध्ये सत्यता तपासली जाईल, नोटीस देऊन म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल आणि सर्व नगरसेवकांबाबत जी या नगरसेवकांबाबत कारवाई झाली सर्व नगरसेवकांबाबत तक्रार आल्यानंतर वस्तुस्थिती तपासून योग्य ती नियमानुसार असेल ती कारवाई केली. मतीन पटेलची तक्रार कधी आली होती? एक मिनिट, मतीन पटेलची तक्रार कधी आली होती? नाही, त्यात आम्हाला चेक करावं लागेल. 1 आठवड्यापूर्वीच ते आलेले होते आणि त्यानंतर नोटीस आपण दिलेली. असं आहे, माजी खासदार म्हणत आहेत की न्यायालयाने देखील तुम्हाला महानगरपालिकेचेच डॉक्युमेंट त्यांनी दिलेले, महानगरपालिकेने त्यांना नोटीस दिली होती की एवढ्या दिवसात काढून घ्या अन्यथा आम्ही पाडू. ती नोटीस महानगरपालिकेचीच तुमचीच नोटीस त्यांनी दाखवली, मग ती कारवाई का नाही? काय म्हणताय? नाही, दुसरा महानगरपालिकेने जे नगरसेवक आहेत दुसरे ज्यांची त्यांनी तक्रार केलेली आहे त्यांची महानगरपालिकेने ते बांधकाम अवैध असल्याची नोटीस नाही, महानगरपालिकेने दुसऱ्या प्रकरणामध्ये नोटीस अजून दिलेली नाही. त्या प्रकरणामध्ये खालच्या झोन ऑफिसरचा रिपोर्ट आहे, पण तो काय अजून महानगरपालिकेच्या सेंट्रल विभागाने किंवा अतिक्रमण विभागाने त्यामध्ये एक आम्ही तपासणी करत असतो. हे मतीन पटेल यांच्या बाबतीत जी काही झाली कागदपत्र तपासणी झाली, त्यानंतर अतिक्रमण विभागाने नगररचनाचा अभिप्राय घेऊन मग नोटीस दिली आणि त्यांना संधी दिली. ती इतर नगरसेवकांबाबत ती प्रोसेस अजून झालेली नाही. त्यांची जी काही तक्रार आलेली होती तक्रारीवरचा रिपोर्ट जो झोन ऑफिसचा आलेला होता तो त्यांनी आज दाखवलेला आहे. त्याच्यावरती पण कारवाई केली जाईल. जी आमची प्रोसेस राहते की तक्रार आल्यानंतर नगररचनाकडून अभिप्राय घेतला जातो किंवा तसं आम्ही झोनल ऑफिसरकडून अभिप्राय ॲक्च्युली घेत नाही, नगररचनाकडून अभिप्राय घेतो, कारण त्यांच्याकडे प्रॉपर्टीचे सर्व डॉक्युमेंट्स असतात आणि तो अभिप्राय आल्यानंतर मग अतिक्रमण विभाग त्यांना एक नोटीस देऊन संधी देते की असं टाउन प्लॅनिंगचं मत आहे, तुमच्याकडे यापेक्षा वेगळे काय डॉक्युमेंट आहेत का. तर ती प्रोसेस इतर नगरसेवकांच्या बाबतीत अजून झालेली नव्हती. त्यांनी जे तक्रार दाखवली, झोनल ऑफिसरचा जो काही रिपोर्ट दाखवला तो पण चेक करून घ्यावं लागेल, कारण झोनल ऑफिसरकडे टाउन प्लॅनिंगकडे जी माहिती आहे ती झोनल ऑफिसरकडे नसते. झोनल ऑफिसर आपलं क्षेत्रीय कार्यालय राहतं, टाउन प्लॅनिंगला सेंट्रली ही माहिती राहते. त्यामुळे जरी झोनल ऑफिसरचं पत्र असेल टाउन प्लॅनिंगकडून ते तपासून घ्यावं लागेल. ते तपासून घेतल्यानंतर मग अतिक्रमण विभाग आहे ते नोटीस देऊन पुढची कारवाई करत असतं, तर ती प्रोसेस केली जाईल. मागे गत आयुक्तांनी एक निर्णय घेतलेला होता की ज्या नगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईस विरोध केलाय अशा नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. त्याच्या संदर्भात नेमकी काय स्थिती आहे? तसा काय प्रस्ताव ठेवलेला नव्हता. त्यामध्ये प्रोसेस राहते. काही नगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईच्या वेळी विरोध केलेला होता, त्यांच्या विरोधात FIR झालेला होता. आपलं जे सेक्शन 10D आहे त्यानुसार मग त्याबाबतचा रिपोर्ट अतिक्रमण विभागाकडून आल्यानंतर सुनावणी घेऊन कारवाई केली जाते. सुनावणीची तारीख अजून दिली नाही. अतिक्रमण विभागाचा रिपोर्ट आमच्या इलेक्शन डिपार्टमेंटकडे आल्यानंतर त्यामध्ये सुनावणीची तारीख दिली जाईल आणि 10D जी काही आपण अपात्रतेची कारवाई करतो त्यामध्ये म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. मग म्हणणं मांडण्याची संधी देऊन ती प्रोसिजर करून यामध्ये कारवाई केली जाईल. असं तुम्ही आत्ता म्हटले की मतींच्या बाबतीत 8 दिवसापूर्वी तक्रार तुमच्याकडे आली होती. ही वस्तुस्थिती खरी आहे? पुन्हा विचारतोय कारण की कारवाई तात्काळ झाली त्यामुळे परत एक कारवाई झाली ती नियमानुसार झालेली आहे.
किती दिवसा अगोदर तक्रार आली किंवा काय आली, परंतु कारवाई झालेली आहे ती तुम्ही आता म्हणले ना 8 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी, 8 दिवसाच्या साधारणतः मागच्या आठवड्यामध्ये मी नव्हतो त्यावेळी साधारणतः तक्रार आलेली आहे. त्यानंतर आम्ही जी नोटीस दिलेली आहे, नोटीस दिल्यानंतर जो काही कालावधी आहे नोटीसचा तो, आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा ते गेलेले होते, तर आम्ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच ही प्रक्रिया केलेली आहे. आता सर एवढी तत्परता इतर ठिकाणी कारवाई करताना महानगरपालिका दाखवणार आहे. हे सर्व ठिकाणीच तत्परता दाखवली जाईल, नाही भविष्यात जिथे जिथे तक्रारी येतील. आणि सन्माननीय नगरसेवक जे राहतात त्यांची तर ह्याच्यामध्ये जबाबदारी जास्त राहते, त्यामुळे तशा तक्रारी आल्या त्यामध्ये तत्परता दाखवली जाईल. सर अनेक लोकांनी गुंठेवारी भरलेले त्यांचं पण अतिक्रमण झालं नारेगावला, त्याचं पण पाडण्यात आलेलं आहे. ही फॅक्ट बघून घ्यावी लागेल. अनेक नाही, त्याच्यामध्ये एक तक्रार आलेली आहे, मी ती व्हेरीफाय करायला सांगितलेली आहे. ठीक आहे, नाही हिंदी नाही, बस नाही बस 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 मराठी.